नमस्कार, ETV भारत मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते देशभरात आक्रमक। पुण्यातील भाजपा कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून आंदोलन। भाजपाला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल। केजरीवाल यांच्या अटकेवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। निवडणूक रोखे घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवालांना अटक। संजय राऊतांचाही हल्लाबोल। कर्माची फळं भोगावी लागत आहेत। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रतिक्रिया। दारू धोरणासंदर्भात अण्णांनी दोनदा केजरीवाल यांना लिहिले होते पत्र। रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका। सुरक्षा देण्याबाबत सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र। प्रचार करताना दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप। काँग्रेसनं देशातील विकासाचा पाया घातला। मोदींनी काम केलंय पण समाजाला दिशा दिली नाही। शाहू महाराजांची भाजपावर टीका। शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या दुधाच्या खरेदीत घोटाळा। पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी केली पोलखोल। फाईलही केल्या उघड। शिवसेना नाही तर भाजपाने उमेदवारी द्यावी। निवडणूक लढवण्यावर विजय शिवतारे ठाम। अजित पवार विजय शिवतारे यांच्यातील वाद विकोपाला। राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। मराठवाड्यात 25%च पाणीसाठा उरला। पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची मागणी वाढली। आजपासून IPL सामन्यांना सुरुवात। पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मध्ये चेन्नईतील ग्राउंडवर होतोय सामना। शाहरुख खान आणि आलिया भट्ट ठरले भारतातील सर्वाधिक लोकप्रिय फिल्म स्टार्स। ऑरमॅक्स मीडियाच्या यादीत मिळवले अव्वल स्थान। प्रभास, विजय थलपती, दीपिका आणि कतरिनाच्या नावांचाही समावेश। न्यूज टाइम मध्ये आज इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etv bharat.com।